जय गजानन माऊली. भटकन तीर्थ नितेश या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज दिनांक 12/4/2025 वार शनिवार रोजी हनुमान जयंती आहे. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात हनुमान जन्मोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. आमच्या मलकापूरमध्ये मोठ्या उत्साहाने हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. आम्ही सकाळी आमच्या सावजी पैल यशवंतनगर येथील हनुमानाच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो. मारुतीरायाचे दर्शन घेतले, मारुती स्तोत्र म्हटले. मंदिरासमोरच महाप्रसादाची भाजी आणि पोळ्या बनवण्याचे काम सुरू होते. मलकापूरमध्ये ठिकठिकाणी हनुमंताची मंदिरे आहेत. सर्व ठिकाणी महाप्रसाद केला जातो. दुपारी रामभक्त महाप्रसाद ग्रहण करतात. मलकापुरात दर शनिवारी हनुमान मंदिरात हनुमान चालीसा आणि सुंदरकांड पठण केले जाते. आता आम्ही मलकापूरमधील रेल्वे स्टेशनजवळच असलेल्या जागृत हनुमान येथील मंदिरात दर्शनासाठी आलो. येथे सकाळपासूनच संध्याकाळपर्यंत हनुमान जयंतीच्या दिवशी मोतीचूरचे शुद्ध तुपातील लाडू महाप्रसाद म्हणून दर्शनासाठी आलेल्या सर्व रामभक्तांना वाटण्यात येतात. भाविक रांगेत दर्शन घेतात. समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी हनुमंताची मंदिरे उभी करून युवकांना बलोपासना शिकवली. म्हणूनच हनुमंताकडे बलबुद्धी विद्या देहू मोही हरवू कलेश विकार हे मागणे मागितले जाते. अत्यंत शक्तिशाली असूनही नम्रपणा असावा हा गुण मारुतीरायाकडून घेतला पाहिजे. आजची तरुण पिढी व्यसन आणि नशेच्या आहारी जाऊ नये म्हणून लहानपणापासूनच त्यांना हनुमानाच्या कथा सांगून व्यायाम आणि बलोपासना शिकवली पाहिजे. संस्कारशील आणि निर्व्यसनी तरुण पिढी हेच भारताचे उज्ज्वल भविष्य आहे. रामभक्त हनुमान की जय.